नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अरिथमेटिक ऑपरेटर्स. ते कुठले आहेत ऑपरेटर्स, अरिथमेटिक ऑपरेटर आपण ह्या व्हिडिओमध्ये वन बाय वन पाहूया. फर्स्ट आहे की कुठलं ऑपरेटर? ॲडिशन. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? ॲडिशन. करेक्ट. दोन नंबर बरोबर यूज करू शकतो. म्हणजे आपल्याकडं 20 आणि 10 आहे, तर ह्या दोन्हीची ॲडिशन करतो तो, म्हणजे सम करतो तो. दुसरा आहे सबस्ट्रॅक्शन. तर सेम ह्याच्यामध्ये दोन नंबर बरोबर यूज करतो. फर्स्ट नंबरमधून सेकंड नंबर सबस्ट्रॅक्ट करतो, त्याला आपण सबस्ट्रॅक्शन म्हणतो. थर्ड डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन. तर हे सर्व काय आहेत? अरिथमेटिकल ऑपरेटर आहेत. नंतर मॉड्यूल्स आहे. हे सर्व अरिथमेटिकल ऑपरेटर आहेत. तर त्याच्यामध्ये अजून इन्क्रिमेंट ऑपरेटर आहेत. इन्क्रिमेंट ऑपरेटर आहेत. तर त्यामध्ये इन्क्रिमेंटचे दोन टाईप आहेत. तर इन्क्रिमेंटमध्ये दोन प्रकार आहेत. कुठले दोन प्रकार आहेत? प्री इन्क्रिमेंट आणि पोस्ट. आता इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणजे एकनी व्हॅल्यू इन्क्रीज होते. जर तुमची व्हॅल्यू 10 असेल तर त्याला हे ऑपरेटर जर यूज केले आपण तर त्याची व्हॅल्यू 11 होणार असं. आता हे कसे यूज करायचे? आता आता प्री बघू. प्री कसं यूज करणार आपण? जर आधी आपण ऑपरेटर यूज केलं, नंतर जर व्हेरिएबल यूज केलं, तर हे कोणचं झालं? प्री झालं हे. जर आधी आपण व्हेरिएबल यूज केलं आणि नंतर ऑपरेटर यूज केलं, तर हे काय झालं? पोस्ट झालं हे. हे पोस्ट इन्क्रिमेंट झालं. तर आपण एक एक्झाम्पल बघू. इंट ए इज इक्वल टू 10 आहे. करेक्ट. नंतर इंट बी इक्वल प्लस प्लस ए. तर ह्या सिनॅरिओमध्ये एची व्हॅल्यू किती असणार? एची व्हॅल्यू किती आणि बीची व्हॅल्यू किती असणार ह्यामध्ये? तर एची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये 11 असणार आणि बीची पण 11 असणार ह्या सिनॅरिओमध्ये. मग इथं कसं होणार की ह्या सिनॅरिओमध्ये आता एची तर इन्क्रिमेंट केली एकनी व्हॅल्यू, एकनी इन्क्रिमेंट होणार याची व्हॅल्यू, म्हणजे 10चं काय होणार? 11 होणार. कशाची व्हॅल्यू? एची. एची व्हॅल्यू इन्क्रिमेंट झाली. मग बी नंतर काय होणार? एकनी इन्क्रिमेंट झाली व्हॅल्यू, नंतर काय होणार? ती बी ला असाइन होणार. तर त्याला पोस्ट इन्क्रिमेंट म्हणतो याला आपण. नाही सॉरी, प्री इन्क्रिमेंट म्हणतो याला. आता पोस्ट इन्क्रिमेंट काय आहे? पोस्ट इन्क्रिमेंट. आता सपोज हेच एक्झाम्पल घेऊ. ए इज इक्वल टू 10 आणि बी इक्वल टू ए प्लस प्लस. आता ह्या सिनॅरिओमध्ये एची व्हॅल्यू किती असणार? ह्या सिनॅरिओमध्ये एची व्हॅल्यू किती असणार? 11 असणार आणि बीची व्हॅल्यू 10 असणार. तर का? तर
ह्याच्यामध्ये फर्स्ट काय झालंय, असाइन झाली व्हॅल्यू बीला. कोणाची? एची व्हॅल्यू असाइन झाली. एची व्हॅल्यू असाइन झाली. 10 व्हॅल्यू कोणाला असाइन झाली? बीला. आणि नंतर इन्क्रीमेंट झाली. नंतर काय झाली? इन्क्रीज झाली व्हॅल्यू. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये काय झालं? फर्स्ट इन्क्रीज व्हॅल्यू देन असाइन टू बी. करेक्ट. प्रीमध्ये काय होतं? फर्स्ट इन्क्रीज होते व्हॅल्यू, त्यानंतर असाइन होते. तर ह्याच्यामध्ये कसं होतंय? पोस्टमध्ये फर्स्ट असाइन होते, म्हणजे एची व्हॅल्यू ॲज इट इज याला बीला असाइन झाली आणि नंतर इन्क्रीमेंट झाली. ही मेन डिफरन्स आहे. आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक एक्झाम्पल बघू. जर इंट ए इज इक्वल टू 10 आहे, इंट बी इक्वल टू प्लस 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 ए, तर ह्याचं आउटपुट काय येणार आहे? ह्याचं आउटपुट काय येणार आहे? 10 प्लस 10 म्हणजे 20 येणार आहे ह्याचं. तर ह्याच्यामध्ये काय झालंय की सेम तो फंडा आहे. ह्यामध्ये काय आहे? पोस्ट इन्क्रीमेंट आहे, म्हणजे आधी व्हॅल्यू असाइन होणार कशाला आणि नंतर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे 10 प्लस 10, ही 10 आणि ही 10. करेक्ट. म्हणजे याचा आन्सर 20 येणार आहे. हे झालं पोस्ट इन्क्रीमेंट आणि प्री इन्क्रीमेंट. तर आता आपण रिअल टाइम एक्झाम्पल बघू. रिअल टाइम एक्झाम्पल म्हणजे कोडिंगमध्ये ते इम्प्लिमेंट करून बघू. आता ए प्लस बी हे सिम्पल आहेत, ह्यात तर काय असं लॉजिक नाही. ए प्लस बी हे काय झालं? ॲडिशन झाली. करेक्ट. आता सेम आपण सर्वांना हे सर्व ऑपरेटरला यूज करू. हेच हे झालं अर्थमेटिक ऑपरेटर. करेक्ट. हे आपण कशाबरोबर यूज केलंय? डायरेक्ट व्हेरिएबल बरोबर यूज केलेलं आहे. हे आपण डायरेक्ट व्हॅल्यू बरोबर पण यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 प्लस 20 हे झालं काय? व्हॅल्यूज, म्हणजे हे डायरेक्ट व्हॅल्यूज बरोबर पण आपण यूज करू शकतो. हे झालं व्हेरिएबल. मध्ये आधी आपण काय केलं? आधी डिक्लेअर केले व्हेरिएबल. आता 10 20 ही कशामध्ये असाइन झालं? ए मध्ये. आणि 10 ही कशामध्ये गेली व्हॅल्यू? बी मध्ये गेली. म्हणजे इथं आपण काय केलं? व्हेरिएबल बरोबर यूज केलं. जर इथं आपण डायरेक्ट व्हॅल्यू घेतल्या, तर हे अरिथमॅटिक ऑपरेटर हे आपण व्हॅल्यू बरोबर घेऊ शकतो, यूज करू शकतो आणि व्हेरिएबल बरोबर पण यूज करू शकतो. आता आपण जस्ट रन करू याला. करेक्ट. बघा, तर हे व्हेरिएबल बरोबर यूज केलं आपण आणि हे लास्टवालं डायरेक्ट व्हॅल्यू बरोबर ऑपरेशन परफॉर्म केलं. करेक्ट. तर आता ह्याला काय करू? जस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर बघू. करेक्ट. त्यामध्ये कोणचे? तर इन्क्रीमेंट, प्री आणि पोस्ट. आता प्री बघू. आता सपोज आपल्याकडे ऑलरेडी काय केले? 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. तर 2 व्हेरिएबल ऑलरेडी डिक्लेअर केलेत आपल्याकडे. ए इज इक्वल टू 20 आणि बी इज इक्वल टू 10. आता सपोज जर मी ह्याला डायरेक्ट यूज केलं, आता ह्याच्यामध्ये
प्लस प्लस ए आणि जर ह्याला ए प्लस प्लस म्हणजे फर्स्ट काय केलं, हे प्री झालं आणि हे पोस्ट इन्क्रीमेंट झालं. करेक्ट. आता आउटपुट चेक करू. ए व्हेरिएबल यूज केलेले 21 यूज झालेले. करेक्ट. म्हणजे जर हे आपण डायरेक्ट यूज केलं तर ह्याचा मिनिंग काहीच येत नाही, म्हणजे दोन्ही सेमच आहे असं कन्सिडर होते. आता फॉर एक्झाम्पल आता आपण काय करू, प्री इन्क्रीमेंट इथं हे करू, इथं व्हॅल्यू प्रिंट करू ए आणि बी ची. ए आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट करू आपण इथं. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये काय होणार, ए ची व्हॅल्यू 20, बी ची व्हॅल्यू काय येते ते व्हेरीफाय करू. करेक्ट. तर 21 आली, ए ची व्हॅल्यू 21 आली, बी ची व्हॅल्यू 21 आली. करेक्ट. पण इथं थोडं अंडरस्टँडिंग पर्पजसाठी ते एक मेसेज देऊ. आता जरा व्यवस्थित दिसेल. करेक्ट. आता प्रॉपर दिसते. आता हे काय झालं, प्री यूज केलं आपण, प्री. करेक्ट. तर ह्याने काय केलं, फर्स्ट इन्क्रीमेंट केली व्हॅल्यू आणि नंतर ह्याला असाइन केली. प्री मध्ये काय होतं, फर्स्ट इन्क्रीमेंट, नंतर त्यांना असाइन बी ला. करेक्ट. प्री मध्ये काय केलं, फर्स्ट इन्क्रीज व्हॅल्यू दॅन असाइन टू बी ह्या व्हेरिएबलला असाइन केली. त्याच्यामुळे काय आलं की जी ए ची व्हॅल्यू आहे ती बी ची व्हॅल्यू आली. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आता पोस्ट इन्क्रीमेंट घेऊ, इंट बी इक्वल टू ए प्लस प्लस. आता चेक करू काय व्हॅल्यू येते ते. हे काय झालं, पोस्ट. करेक्ट. तर आता व्हेरीफाय करू याची व्हॅल्यू. तर फर्स्ट ए ची व्हॅल्यू काय आहे 20. बघा, ज्यावेळेस हे यूज केलं पोस्ट इन्क्रीमेंट त्यावेळेस बी ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली का, नाही झाली. तर का, फर्स्ट काय केली त्यांनी, फर्स्ट असाइन केली व्हॅल्यू, बी व्हेरिएबलला, आणि त्यानंतर काय झालं, इन्क्रीमेंट झाली. तर हे पोस्ट इन्क्रीमेंट झालं. म्हणजे फर्स्ट काय होते, प्री इन्क्रीमेंटमध्ये फर्स्ट इन्क्रीज होते त्यानंतर असाइन होते. तर ह्याच्यामध्ये काय होते, फर्स्ट असाइन होते, फर्स्ट काय होते, असाइन होते कशाला, बी ला असाइन होते व्हॅल्यू, आणि त्यानंतर इन्क्रीज होते. हे झालं इन्क्रीमेंटल ऑपरेटर. आता डिक्रीमेंटल ऑपरेटर पण सेमच आहे. जशी इन्क्रीमेंटल ऑपरेटरने एक व्हॅल्यू म्हणजे एकने इन्क्रीज होते, तशी डिक्रीमेंट ऑपरेटरमध्ये काय होते, एकने व्हॅल्यू डिक्रीज होते. ह्याच्या पण दोन टाईप होतात, प्री आणि पोस्ट. ह्याच्यामध्ये एकनी कमी होणार. आता
फॉर एक्झाम्पल आपल्याकडं एक्स इज इक्वल टू 10 आहे आणि इंटू वाय इज इक्वल टू 20 हे दोन व्हेरिएबल आपण घेतलेत. तर आपण काय करू, ह्याला जस्ट प्रिंट करू दोन्हीला पण, मिनिंग ह्याचा काय होतोय. आता फर्स्ट काय करू, एक्स हे काय झालं, प्री डिक्रीमेंट. जस्ट मी कॉपी केलं याला आणि याला हे काय झालं, पोस्ट डिक्रीमेंट. फर्स्ट कोणचं होतं, ही प्री झालं आणि ही पोस्ट झालं. जर ह्याचा मिनिंग जर बघितला तर दोन्हीचा सेमच असणार आहे. एक जस्ट मेसेज देऊ आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. तर दोन्हीचा एकच मिनिंग होतोय जर डायरेक्ट यूज केलं तर. करेक्ट. जर आपण एक्सप्रेशनमध्ये जर यूज केलं, आता फॉर एक्झाम्पल ह्याला काय करू, एक्सप्रेशनमध्ये यूज करू. तर आत्ता ह्याला काय करू, प्लस एक्स करू. म्हणजे हे काय करू, हे काय झालं, मायनस करावं लागेल ना आपल्याला, डिक्रीमेंट यूज करतोय. हे काय झालं, प्री डिक्रीमेंट. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, फर्स्ट डिक्रीमेंट फर्स्ट डिक्रीज व्हायला पाहिजे. करेक्ट आहे. अँड देन असाइन, कशाला असाइन व्हायला पाहिजे, वायला. हे पहिला सिनेरिओ झाला. करेक्ट. आता चेक करू आपण. तर हे वाय, तर वाय प्रिंट करू. तर वाय घेऊ. करेक्ट. तर आता ह्याच्यामध्ये आता जर प्रिंट केलं तर आपण बघू काय होतंय. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, ह्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय झाली, एकनी कमी झालेली. आणि ती एक्सची कमी झालेली व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे 10 आहे. 10चं 9 झाली एक्सची व्हॅल्यू. करेक्ट. नंतर ती 9 झालेली व्हॅल्यू कोणाला असाइन केली, वाय व्हेरिएबलला. म्हणून दोन्हीची व्हॅल्यू सेम आलेली. ही काय झालं, प्री झाले. आता पोस्ट, हे आता पोस्ट आहे. तर ह्यामध्ये काय होतं की, काय होणार ह्यामध्ये, फर्स्ट असाइन होणार, आणि त्यानंतर डिक्रीज होणार. करेक्ट. म्हणजे काय होणार याच्यामध्ये, आता एक्सची व्हॅल्यू 10 आहे. करेक्ट. एक्सची व्हॅल्यू काय होणार, डायरेक्ट ह्यात वायला जाणार, स्टार्टिंगलाच वायला डायरेक्ट असाइन होणार व्हॅल्यू. आणि नंतर काय होणार, वायला असाइन झाली व्हॅल्यू म्हणजे वायला किती जाणार, 10 जाणार. करेक्ट. नंतर काय होणार, ही एक्सची व्हॅल्यू एकनी कमी होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. आणि ह्याची व्हॅल्यू 10 यायला पाहिजे. 10 कशामुळं, की ॲज इट इज व्हॅल्यू ज्यावेळेस ही कर्सर 28 लाईनला आला त्यावेळेस डायरेक्ट ही लाईन रीड केली, पोस्ट इन्क्रीमेंट आहे. तो डायरेक्ट काय करणार, जी एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज आहे ती कोणाला असाइन करणार, वायला असाइन करणार. वायला असाइन केल्यानंतर ती काय करणार, पोस्ट ऑपरेशन म्हणजे परफॉर्म करणार. ते म्हणजे एकने डिक्रीज करणार. कशाची व्हॅल्यू, एक्सची करणार. आता बघू आउटपुट. करेक्ट. 10ची 10 व्हॅल्यू करेक्ट आली वायची, आणि ह्याची एक्सची व्हॅल्यू 9 आली. तर हे होतं इन्क्रीमेंट अर्थमॅटिक,
हे होतं अरिथमॅटिकल ऑपरेटर आणि इन्क्रिमेंटल ऑपरेटर, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावर आन्सर करू शकतो. थँक्यू.